सर्व जाती धर्मांना आपल्या पोटामध्ये सामावून घेणारं हे अकलूज गाव आणि विकासाच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिलीच ही निवडणूक देवी अकलाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मोठे दादा बाळदादा माढा प्रांताचे आपले खासदार धैर्यशील गया आणि मंचावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यावरती उद्याच्या निवडणुकीची जबाबदारी आहे, या निवडणुकीमधलं शौर्य दाखवण्याची एक संधी आहे. अशी तळमळीनं गेली अनेक वर्ष या अकलूजच्या विकासाबरोबर आपली विकास आणि आपली प्रगती करणारे तुम्ही बहादर आणि माझ्या माता मोठी थंडीचे दिवस आहेत. पहिलाच दिवस आहे, पण उपस्थिती अतिशय चांगली आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना गेली 30-40 दिवस या अकलूजच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा, या शहराला एक कलंकित करण्याचा, तिथे राहणारा प्रत्येक माणूस आरोपी आहे, तो प्रत्येक माणूस दहशतवादी आहे, तो या देशाशी बांधील नाही, तो या राष्ट्राबरोबर नाही, अशा पद्धतीनं एका बाजूला वातावरण तयार केलं जातंय. मला तुम्हाला अकलूजकरांना विचारायचं, आपण व्यापार व्यवसाय कौडेरावळे निमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो. अकलूज एवढ्या विकसित शहराचं या जिल्ह्यातलं तुम्ही नाव सांगा. अकलूज एवढा विकास झालेला दुसरे या जिल्ह्यामधले एखादं नगरपालिका आहे, कोंडवाडी आहे, करमाळा आहे, पंढरपूर आहे, मंगळवेढ आहे, सांगोल आहे, तुम्ही नाव सांगा. मग त्यांना ही निवडणूक जिंकून त्या अकलूजचं मान करायचं आहे का? नाही, याला काय करायचं आहे? 1 वर्ष तुम्ही पालकमंत्री झाला. अकलूजच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीच्या आराखड्याला मी 20 फेब्रुवारीला मान्यता दिलेल्या आहे, 5 कोटीचा आहे, आणि 25 एप्रिलला दुसरा आराखडा आहे, त्यालाही मान्यता दिलेली आहे. पण हा निधी अडवता येत नाही. हा अकलूजच्या हक्काचा आहे. आमदारनं सही केली की तो आला. आज 1 वर्ष झालं. नाते पुतळे आणि अकलूजचा आज तुम्हाला जे अकलूजविषयी जो पुळका आहे, का हा निधी डीपीडीसीचा सोडला नाही? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो. आणि आम्हाला अकलूज जिंकायचा आहे, दहशतमुक्त करायचा आहे. दहशत असती तर तो अकलूजमध्ये आला असता का? एवढ्या गल्ली बोळात फिरला
तिथल्या माणसाचं सोड, तुला कुत्र तरी भुकलं का? त्या कुत्र्यालाही माहिती आहे की आपल्या जात थोडीच आहे. आपल्या कुत्र्याला मालक तरी आहे. त्याची 10-12 मालकायची. मानला एक आहे, पंढरला एक आहे, मुंबईत एक आहे, भटकाय. आणि भुकतय 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 बंद होत नाही. बरं काय विचार आहे, काय करणार आहे? आपलं तुम्हाला नेस्त नाबूद करायचा आहे. इथला प्रत्येक माणूस तुम्हाला अपमानित करायचा आहे. त्याचे तुकडे तुकडे उडवायचे आहे. तुम्हाला या अकलूजचं जे बलस्थान आहे, या मारा गडाचा हा अकलूज आत्मा आहे. विधानसभेला काही आकडे दाखवू द्या. ईव्हीएमचा इंजिनियर आणि त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथं जिवंत आहे. मला माहिती आहे तुम्हाला 24% मतं या गावामध्ये पडलेली होती. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत पोल झालं, त्यावेळेला दुसरं तुतारीचं मत घेतलं गेलं. जर तुला 50% मतं पडली असती तर तुला वाजवत आणायला हे अकलूज माळशिरसला आलं असतं. तुला कशाला गल्लीबोळात भुकत फिरावं लागते? मतं पडणं म्हणजे मित्रांनो आपलं अंतःकरण देणं आहे, आपलं भविष्य देणं आहे. आपल्या भविष्याच्या आशा आकांक्षा त्या मतामध्ये गुंतलेल्या असतात. आपल्याला पुढच्या 5 वर्षाचं विजन त्यामध्ये असतंय. ते मत हृदयातनं येतं आणि ज्या वेळेला अशी मतं 48% गाव टाकू शकतो, त्यावेळेला त्या अकलूजचा उठाव किंवा तालुक्याचा उठाव, आज तुला ही मटका गुटखा दारूवाली घेऊन फिरायची गरज लागली नसती. तुझे धंदे काय आहेत आम्हाला माहित नाही ना. तो गांजाचा टेम्पो जो आंध्र प्रदेशातनं आला होता, तो आमच्या वेळापूरमध्ये पकडला. मी त्या दिवशी इथं नव्हतो, मी पुण्यामध्ये होतो. मला कार्यकर्त्यांचे फोन आले. पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागे लावली आणि यानं तो गांजा अकलूजमध्ये येत होता. त्याने ही गाडी तर सोडायला लावली, पण ज्या 2 पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत घातली, त्याची चर्चा झाली, वेळ वाया गेला, लोकांमध्ये आलं, मीडियात आलं, रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं. त्यामुळं त्या गाडीवरती माल काढून घेतला, पण थोडाफार माल का होईना पण दाखवावा लागला. त्यासाठी त्या 2 पोलिसांना अक्कलकोट दाखवलं. त्याच्या अगोदर त्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर ती 2 पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे 5-5 लाख रुपये घेतले. नोकरी काय का सदस्याची भेटते का? दोघांचे 10 लाख रुपये घेतले. हा याचा विकास. निंबाळकर तहसीलदार होते, हप्ता देत नाही. 25 लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता. तो माणूस येऊन माझ्याकडे धडाधडा राहिला
की मी एवढे पैसे देऊ शकत नाही. हा आमदार होता, तो माणूस नोकरी म्हणजे इथून बदली होईना, त्याची बदली करेना. 3 महिने तुम्हाला माहिती असेल, 3 महिने तो रजेवर गेला, असा फिरत होता बदलीसाठी. त्याची बदली होऊ दे ना, मागच्या सगळा हिशोब पूर्ण कर. सगळ्या अधिकाऱ्यांकडून, पोलीस असेल, बांधकाम खाता असेल, सगळ्या खात्यामधून तो फॉरेस्ट ऑफिसर कोकरे साहेब, त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये हेलेक्यू केला. त्याला 20 लाख रुपयाचा हप्ता मागत होता आणि पुन्हा त्याला प्रश्न विचारणारे हेच, उत्तर देणारे हेच. असेच पूर्वी मंत्री म्हणजे कोणतरी सज्जनग्रस्त, कुणीतरी चांगला माणूस मंत्री होतो असं आपल्याला वाटायचं. अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये हप्तेखोरी, मटका, भुक्का, माझ्या गावातले जवळजवळ 16 लोकांना तडीपार केलं होतं. त्यातला एकही तडीपार झाला नाही. सगळेच्या सगळे हे जे कार्यकर्ते झाले. आज याच्या मागं पुढं फिरायला मित्रांनो, मी कॉलेज जीवनापासून मी मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. अनेक प्रसंगानं, अनेक ठिकाणी मी 12वीला असताना मोहिते पाटलाच्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी शियाची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी कधी दहशत असा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण कधी नव्हतं. राजकीय संघर्ष अनेक झाले असतील, अनेक ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये किंवा सत्तेच्या वाट्याच्या सत्तेच्या हिशोबानं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई केलेली असेल, पण मोहिते पाटलांनी शिस्त जरूर लावली असेल. पण आज जी सरकारी दहशतवाद आहे, दहशतवाद, आता वकील साहेबांनी सांगितलं, जर तुला दहशतवाद असता तर त्या अनगरसारखा ती बाई गेली तरी तू आला असता का? तुला 50 कमांडो आज मी देतो, तुला वेळापरला एकदा बोलवतो. तुझा एकदा दहशतवाद बघायचा आहे. आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे, मंत्री म्हणजे काहीतरी इथिक्स असणारा, काहीतरी त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असणारा, म्हणून त्याला मंत्री केलं जातं. परंतु ज्याही पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान घातलेला आहे आणि माझ्याही बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि मंत्री सुद्धा कुणाला करावं हे सरकारला कळालं पाहिजे. हे काय ते मंत्र्याला सुद्धा एक खरं असला पाहिजे. तुमच्या दहशतीला, सरकारी दहशतीला आम्ही घाबरणार नाही. आणि आम्ही लढू. कोणताही प्रसंग पडू द्या. गेल्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये मोहिते पाटलांची सलग सत्ता आहे. काय कारणानं काही लोक दुरावले असतील, काही नाराजी झाले असतील, काही आजूबाजूला गेलेले असतील, परंतु त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे, मित्रांनो, ही वेळ अतिशय महत्वाची आहे. हा संकट काळ आहे आपल्या सगळ्या एकींचा. तुमचं बळ, तुमचा आत्मा हा जागा असला पाहिजे आणि प्रत्येकाने किमान 10 मतापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये अंतःकरणापासून आपण त्याला सांगितलं पाहिजे
त्या आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. एक ना एक मत आपल्या एकीला, उद्याच्या भविष्याला, उद्याच्या लढाईला, उद्याच्या विकासाला, आपल्या आत्मसन्मानाला हे द्यायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे. अजून आपल्या सभा होतील, सांगता सभा होतील, पण मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या मतदानावरती तुम्ही जाऊ नका. आणि ईव्हीएम मध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्या 26-27 तारखेला ज्या वेळेला या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे. रिव्हर्स प्रोग्राम हा घेतला जाणार आहे. त्या मशीनमध्ये 1+1 2च असलं पाहिजे. 1+1 3 किंवा 1+1 4 असताच कामा नये. आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्राम सुद्धा रिव्हर्स प्रोग्राम त्या ठिकाणी पाहायला जाईल, त्याची खात्री केली जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. यावेळेला व्हीव्हीपॅट नाही, पण तरी सुद्धा त्याची मेमरी काय आहे, त्याची चिप काय आहे, त्याच्यामध्ये प्रोग्राम काय आहे, हे सगळं आपण नक्की पाहू. मला भैयाना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कुलपाची, परंतु हा असाच मोकळा सोडून दिला आणि तो फुसकारू लागलाय. पण माझा अकलूजकरावरती भरोसा आहे. त्याचा दाग काढा आणि बारक्या बारक्या पोरांकडून त्याला चप्पल ठोकून काढू. या पद्धतीचा लढाई या अकलूजमध्ये झाली पाहिजे. एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.